हॅलो गाईस, मी चिकन आणायला चालले. चिकन आणायला? तर मित्रांनो आम्ही चिकन घ्यायला चाललो. तर मित्रांनो हे जे आता आपण चिकन घातलंय ना, हे चांगलं शिजून घ्यायचं बरं का, एकदम मस्त. व्हिडिओ दिसायला तुमचा आदिवासी मोठो ब्लॉगर रायडर 6268. येस ब्रो, पोषण आहे. तर पोषण परत एकदा तुमचं एका नव्या व्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि जे पण नवीन पोरं आपल्याला बघताय, नवीन पोरं आपल्या चॅनलला जुडलेच, आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झालेले आहे, त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप खूप सपोर्ट करून राहिलेत. असंच प्रेम आणि सपोर्ट असू द्या पोषण. चला मस्तपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सण खूपच इकडं वरती आलाय, बघू शकता तुम्ही. आणि पक्ष्यांचा आवाज बघा, वाव, सुपर डुपर. पोषण इकडे आहे आपली एफजुडीला कालच आपण वॉश करून टाकलं होतं, तुम्हाला माहिती आहे. सांगितलं होतं मी कालच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघितला नसेल तर जा पचापच ब्लॉग बघून टाका. आणि इकडं आहे आपली ही एमुडी जिथून आपण ठाणापाड्या पेटच्या यात्रेला घेऊन आलो, तिथून काही तिला वॉशच केलं ना. तर पोषण हिला थोडासा फडका वगैरे मारू. आज आहे संडे, हो सकता है मैं आपको लेके जाऊंगा, लेकिन इसको नहीं लेके जाऊंगा. हो सकता है मैं एफजुडी को लेके जाऊंगा. चलो पोषण, मस्तपैकी दिवसाची कसकीला का सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी सुपर डुपर पोषण. इकडचा व्ह्यू, इकडची वाईब, इकडचा मॉर्निंगचा व्ह्यू कडक ना पोषण. आणि पक्षीना काय सांगायचं, हा बघा, ओ माय गॉड. अरे डव आहे, डव हे बघा वरती. कबूतर आहे पोषण, कबूतर आलेत आज. तर पोषण असं प्रकारचं वातावरण असतं ना इकडे, एकदम सुपर डुपर कडक वातावरण, सुपर एकदम क्लीन, कुठले प्रदूषण नाही, काय नाही, एकदम मस्तपैकी. इकडे सगळी पावसाळ्यामध्ये ग्रीनरी असते, आता एकदम गवत वाढले म्हणून असं वातावरण आहे. सुपर डुपर एकदम आल्हादायक, आरामदायक, सुपर सुप्रसन्न असं हे एकदम कडक वातावरण. अशा वातावरण आहे एकच नंबर, सुपर डुपर. आणि काय सांगायचं पैशांनो, आपण आता इकडे हे बघू शकता, टमाटे वगैरे मोठे व्हायला लागलेत, एकदम सुपर डुपर. कच किलाला कच का पैशांनो. आणि आयफोनची क्वालिटी कशी आहे मला कमेंट करून सांगा ना पैशांनो. हा आहे आयफोन 17, नॉट प्रो ब्रो. आपण नुब्र आहे, अभी प्रो के लेवल का हमरे पास पैसा नाही पोषांनो. आणि काय सांगायचं पोषांनो, कैऱ्या किती पडू राहिल्या होत्या, किती राहिल्या, किती बघा, खूपच कमी राहिल्या आहे ना. जवळजवळ अर्ध्याला तर निम्म्या तर पडूनच गेलं बघा, होत आहे. तर मित्रांनो मस्तपैकी रविवार आहे, आज सांजूला सुट्टी आहे. तर सांजू इकडे मस्तपैकी खेळू राहिले है ना. सांजू काय बनवू राहिले सांजू? दाल भात भाजी. हा, दाल भात भाजी बनवू राहिली. अच्छा, अरे वा. तर मित्रांनो हे बघ, सांजूने इकडे काहीतरी कट केलंय. इकडे पण मँगो आणलेत बरं का, आणि तिने कट केले. हे सर्व तिने भांडे वगैरे लावलेत. याच्यामध्ये पाणी आणलंय जार मध्ये, हो की नाही. इकडे डायनिंग टेबल आहे सांजूचा. हॅलो गाईस, मी चिकन आणायला चालले. चिकन आणायला? तर मित्रांनो आम्ही चिकन घ्यायला चाललो. चला मस्तपैकी. इकडे पक्ष्यांचा आवाज बघा कसा येऊ राहिला, सुपर डुपर. चला बशन. हॅलो गाईस, तर आता आम्ही मस्तपैकी चिकन घेतलंय आणि जाऊ राहिलो हे ना गाईस. सांजू बोल. हॅलो गाईस, तर आम्ही आता जाऊ राहिलो. यो आपली ये एफजुडी है. एफजुडी कशी चालू राहिली बघा पोषण. तर पोषाव आता आपण मस्तपैकी कांदा आणि खोबरं भाजून घेऊ बरं का. मस्तपैकी टाकलंय मी, मस्त याला भाजून घेऊ चकाचक. आज तुम्हाला रेसिपी दाखवतो मी, सुपर डुपर बनवतो बरं का आपण. इकडे खोबरं आणि कांदा आपण मस्तपैकी भाजून घेतलाय पोषाव. तर मित्रांनो मस्तपैकी आपण जे वाटून ठेवलं होतं खोबरं आणि आलं लसूण वगैरे ते टाकलंय आपण, इकडे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी हे चिकन घालू. तर आपण चिकन मस्तपैकी धुवून घेतलंय, ते आता याच्यामध्ये टाकूया. तर मित्रांनो हे जे आता आपण चिकन घातलंय ना, हे चांगलं शिजून घ्यायचं बरं का, एकदम मस्तपैकी. याच्यावरती थोडंसं नमक टाकायचं, झाकण वगैरे हलवून घ्यायचं, व्यवस्थित झाकण ठेवायचं आणि चांगलं 15-20 मिनटं शिजून घ्यायचं याला, एकदम चांगलं. तर मित्रांनो आपण आता झाकण काढलंय. तर जेव्हा आपण झाकण ठेवतो ना, तेव्हा एकदम मस्तपैकी पाणी सुटतं. आता बघू शकता तुम्ही किती पाणी सुटलंय. अजून आपण कुठलंच मिरची वगैरे टाकली नाही. आता कलर बघा कसं येऊ राहिला. तर मित्रांनो आता ह्या चिकनचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम सुपर डुपर हे फ्राय झालेला आहे. याच्यावरती आपण आता ॲड करू काही मसाले मस्तपैकी. म्हणजे मसाले म्हणजे काय, नॉर्मल आपली साधी रेग्युलर मिरची आपण ॲड करू. तर हे बघा हे मसाले आहेत.
एकदम नॉर्मल आपण मसाले वगैरे घालू. चलो. तर मित्रांनो मसाले वगैरे आपण ॲड केले आणि याचा कलर बघू शकता सुपर डुपर. पण आपल्याला याचा बनवायचा आहे रस्सा. तर आपण आता याच्यामध्ये पाणी ॲड करू. पोषांनो आता आपल्याला हा सगळा रस्सा आटवायचा आहे पूर्ण म्हणजे पूर्ण. आणि नंतर आपल्याला रस्सा पकडायचा आहे. म्हणजे इतका वेळ आपल्याला हे मटन नाही चिकन आपल्याला शिजवायचं आहे. विचार करा तुम्ही, हे सगळं आपल्याला आटवायचं आहे. चलो. तर भावांना बघू शकता तुम्ही जवळजवळ अर्धा तास झाला आहे आपलं उकळू राहिलं हे बघा मस्तपैकी. आणि अर्ध्या तासानंतर त्याचा हाल काय झाले ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा चिकन बघा कसं आहे मोठे भाजल्यासारखं वाटतं की नाही, तव्यावरती भाजल्यासारखं वाटू राहिलं. हे बघा असं चिकन होतं. हे बघा पीस जसं काय तव्यावरती भाजलं आहे. हे बघा मी पीस तुम्हाला हे बघा पीस असा करपतो ना. हे बघा जसं काय त्याला तव्यावरती भाजल्यासारखं वाटतंय. अजून 10-20 मिनटं आपण उकळूया त्याला. जवळजवळ 1 तासाच्या वरती झाला असेल. आणि कसं झालंय मला सांगा कमेंट करून. बोश्या हो. तर मित्रांनो ना काल काय झालं मस्तपैकी आपण ब्लॉग वगैरे शूट करत होतो. आपला व्यवस्थित ब्लॉग चालला होता. पण मग काय झालं 3 नंतर मी थोडासा एडिटिंगला वगैरे बसलो. रील वगैरे काही काढल्या आणि त्यानंतर वाजले संध्याकाळ झाली. म्हणजे संध्याकाळ झाली. संध्याकाळी तिकडनं आलो मी फिरून वगैरे. आणि काय झालं पैसे नो आपली भारत आणि न्यूझीलंडची मॅच सुरू झाली. मॅच बघता बघता 10:30-11 वाजले. आणि काही ब्लॉगची काही एंडिंगच करताना आली मित्रांनो. तर ब्लॉगची एंडिंग करूया. तर मित्रांनो इथपर्यंत जर हा ब्लॉग बघितला असेल आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पोषा बायला चलो मिलते नेक्स्ट ब्लॉग में. तब तक लिए पोषण शुक्रिया. टाटा बाय. सी यू सून.